नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे हुशार शेतकरी. एका खेडेगावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे भरपूर जमीन होती, परंतु ती कोरडवाहू होती, त्यामुळे पूर्णतः पावसावर अवलंबून होती. एके वर्षी खूप दुष्काळ पडला आणि पाऊसच पडेना. सगळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले, पण पाऊस काही पडतच नव्हता. शेतकऱ्याला खूप चिंता वाटत होती. मग शेतकऱ्याने काय केले? मंदिरात जाऊन देवाची खूप प्रार्थना केली. देव प्रसन्न झाला. तुला काय हवे आहे ते माग, असे म्हणाला. तेव्हा शेतकरी म्हणाला, दरवर्षी चांगला पाऊस पडू दे आणि माझं धान्य खूप पिकू दे. मग देव म्हणाला, ठीक आहे, परंतु त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? शेतकरी म्हणाला, अर्ध धान्य देईल, अर्ध तुम्हाला आणि अर्ध मला. मी जे काही पीक पेरेल त्याचा वरचा भाग तुम्हाला किंवा खालचा भाग तुम्हाला आणि वरचा भाग मला, असं आपण वाटून घेऊ. आणि देवा, ते पण तुमच्याच म्हणण्यावर. तुम्ही जो भाग म्हणाल तो भाग तुम्हाला देईल आणि जो भाग राहील तो मी घेईल. असे शेतकरी म्हटल्यानंतर देवाला आनंद झाला. देव म्हणे, ठीक आहे. मग काय, देवाची आज्ञा झाल्यानंतर चांगला पाऊस पडू लागला. शेतकऱ्याने देवाला विचारलं, तुम्हाला पिकाचा वरचा भाग हवा आहे की खालचा? शेतकरी म्हणाला, वरचा. आणि देव म्हणाला, खालचा. शेतकरी म्हणाला, देवा, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे होईल. शेतकरी फार हुशार होता. त्याने गहू आणि ज्वारी पेरली. सगळे वरचे गहू ज्वारीचे कणसं काढून घेतली आणि खालचा वाळलेला भाग हा देवाला देऊन टाकला. आणि देवाला म्हटला, तुम्हीच म्हटला होतात की खालचा भाग मला पाहिजे, त्याप्रमाणे मी तुम्हाला खालचा भाग दिलेला आहे. तेव्हा देव म्हणाले, ठीक आहे. मग पुढच्या पिकाच्या वेळी शेतकऱ्याने देवाला विचारले, तुम्हाला कोणता भाग हवा आहे? तेव्हा शेतकऱ्याला देव म्हणाले, मला यावेळी वरचा भाग दे, तू खालचा घे. शेतकरी म्हणाला, ठीक आहे. शेतकरी फारच हुशार होता. त्याने बटाटा, गाजर, कांदा, रताळी, भुईमूग असं पीक घेतलं, जे की जमिनीत येतात. सगळा खालचा माल आपल्याकडे घेऊन वाळलेली झाडे देवाला देऊन टाकली. देव म्हणाला, शेतकरी तर फारच हुशार निघाला. पुन्हा पुढच्या पिकाची वेळ आली. तेव्हा शेतकऱ्याने परत देवाला विचारले, तुम्हाला कोणता भाग हवा आहे? तेव्हा देवानी पण हुशारी केली. देव म्हणाले, खालचा आणि वरचा भाग मला दे आणि मधला भाग तू घे. शेतकरी म्हणाला, ठीक आहे. पण शेतकरी काही कमी हुशार नव्हता. शेतकऱ्याने त्यावर्षी मक्याचे पीक घेतले. भरपूर पाऊस पडला, भरपूर पीक आलं. शेतकऱ्याने मध्यभागी आलेली सगळी मक्याची कणसे तोडून घेतली आणि खालचा वरचा वाळलेला भाग देवाला देऊन टाकला. अशा प्रकारे शेतकऱ्याने चालाकी करून सर्व धान्य स्वतःलाच घेतले. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.